लव जिहाद एक असा घातक प्रकार जो आधी प्रचंड गोड बोलून साता जन्माच्या आनाफाका देऊन प्रेमात पाडतो, मुलींना प्रेमाची इतकी भुरळ घालतो की प्रेमात मुली धर्मांतरण करतात. अनेकदा बलात्कार, बळजबरी करून हे धर्मांतरण केलं जातं आणि या धर्मांतरानंतर सुरू होतो लँड जिहादचा काळा बाजार. आधी प्रेम, नंतर गोडीत अथवा प्रचंड तणावामध्ये मुलींचं धर्मांतरण आणि शेवटात मुलींच्या जमिनी लुटून सबंध राष्ट्रामध्ये केवळ एकाच धर्माचं राज्य आणायचं, बेकायदेशीरपणे स्वधर्माच्या संस्था उभारायच्या, हाच प्रकार सध्या देशात सुरू आहे. आणि हीच वाढती लव जिहाद आणि लँड जिहादची प्रकरणं लक्षात घेऊन राज्य सरकारनं खास महाराष्ट्र धर्मांतरण विरोधी कायद्याचा प्रस्ताव यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडलाय. हा कायदा आणण्यामागची उद्दिष्ट काय आहेत? तर बघा, धाक दाखवून किंवा सक्तीनं केलेलं धर्मांतरण रोखणं, पैसे, नोकरी, लग्न किंवा इतर कोणत्याही फायद्याचे आमिष दाखवून धर्मांतर करण्यास मनाई करणं. जर एखाद्या व्यक्तीला धर्मांतरण करायचं असेल तर त्या व्यक्तीनं जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे 30 दिवस आधीच लेखी सूचना देणं बंधनकारक आहे. आणि या नियमांचं पालन केलं नाही तर शिक्षा काय होणार आहे? तर बळजबरीनं धर्मांतरण केलं तर किमान 50,000 रुपयांचा दंड आणि 2 ते 5 वर्षांची कारावासाची शिक्षा. महिला, अल्पवयीन किंवा SC/ST व्यक्ती यांच्यावर बळजबरी करून किंवा बलात्कार करून जर धर्मांतरण केलं तर किमान 1 लाख रुपयांचा दंड आणि 3 ते 10 वर्षांची कारावासाची शिक्षा होणार आहे. आणि जर सामूहिक धर्मांतरण केलं तर 5 लाखांचा दंड आणि 5 ते 10 वर्ष जेलमध्ये राहावं लागणार आहे. हा असा आहे राज्य सरकारने आणलेला धर्मांतरण विरोधी कायदा. बरं, सरकारला हा कायदा आणणं इतकं महत्वाचं का वाटलं? कारण त्यामागे त्याची काही कारणं आणि काही घडलेल्या गंभीर घटना आहेत. हा कायदा आणण्याची 2 तर मुख्य कारणं आहेतच, ती म्हणजे वाढत चाललेली लव जिहादची प्रकरणं आणि दुसरं कारण म्हणजे लव जिहादच्या आडून होणारा लँड जिहादचा काळा बाजार. आधी तर लव जिहाद म्हणजे काय आणि लव जिहादच्या आडून लँड जिहाद कसा केला जातोय त्याची उदाहरणं बघूया. काही हिंदू आणि इतर गैर मुस्लिम संघटनांच्या म्हणण्यानुसार जेव्हा एखादा मुस्लिम तरुण हिंदू किंवा इतर धर्माच्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिची फसवणुकीने किंवा बळजबरीने तिचं धर्मांतरण घडवून आणतो आणि लग्न करतो तेव्हा त्याला लव जिहाद म्हटलं जातं. दिल्लीतलं श्रद्धा वालकल प्रकरण, कोल्हापुरातील अक्षदा आवटेचं प्रकरण, डोंबिवलीतल्या भाग्यश्रीचं प्रकरण आणि आत्ताच ताजं घडलेलं बारामतीतल्या भिकमणमधलं प्रकरण. या सगळ्या लव जिहादच्या प्रकरणांमध्ये कॉमन असलेलं फॅक्टर म्हणजे आधी प्रेम आणि नंतर कोणतीही कल्पना न देता धर्मांतरण करण्यासाठी जबरदस्ती करणं. खरं तर भारत हा विविधतेनं नटलेला देश आहे आणि इथं सर्व धर्म समभाव या तत्वाचा अवलंब करून आंतरधर्मीय विवाह करण्यास मनाई नक्कीच नाही आणि ती नसावी सुद्धा. इथं प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्य आहे. पण मुद्दा हा आहे की आंतरधर्मीय विवाह केल्यानंतर मुलीला किंवा मुलाला जबरदस्तीनं एखाद्या धर्माचा स्वीकार करायला लावणं हे चुकीचं आहे. एक लक्षात घ्या, सरकार आंतरधर्मीय विवाहाला विरोध नक्की करत नाही तर जबरदस्तीने धर्मांतरण करण्याला विरोध करत आहे. आज देशातील लव जिहादच्या घटनांची आकडेवारी पाहायचीच झाली तर जुलै 2024 पर्यंत विधिबाह्य धर्म परिवर्तन करते कायद्याअंतर्गत सुमारे 835 गुन्हे नोंदवण्यात आले तर 1682हून अधिक जणांना अटक केली गेली आहे. 2025 मध्ये अनेक नवीन गुन्हे दाखल झाले. एका अहवालाच्या अभ्यासानुसार केवळ 2025च्या पहिल्या 6 महिन्यांमध्ये उत्तर प्रदेशात धर्मांतर आणि विवाहाशी संबंधित 100हून अधिक प्रकरणांचा तपास सुरू होता. सरकारने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार ज्या राज्यांमध्ये धर्मांतर विरोधी कायदे आहेत जसे की उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, गुजरात अशा राज्यांमध्ये दरवर्षी सक्तीच्या धर्मांतरणाविरोधात साधारणपणे 400 ते 600 अधिकृत गुन्हे नोंदवले जातात. बरं, लव जिहाद करून नक्की एखाद्या धर्माला साध्य काय करायचंय? तर अभ्यासातून समोर आलेल्या रिपोर्टनुसार लव जिहाद फक्त वरवरचा बहाणा आहे पण मुख्य हेतू आहे लँड जिहाद. आता हा लँड जिहाद म्हणजे काय आणि तो कसा केला जातो? आतापर्यंत लव जिहाद करून लँड जिहाद केल्याच्या अनेक घटना घडल्यात पण त्या घटनांपासून देशवासीय प्रचंड अनभिज्ञ आहेत. उत्तर प्रदेशमधील सोनभद्र जिल्ह्यामध्ये एका विशिष्ट धर्माच्या व्यक्तीनं जमिनी बळकावण्यासाठी आदिवासी महिलांशी विवाह केला आणि नंतर त्यांच्या जमिनीवर त्यांनी स्वतःच्या धर्माच्या वसाहती सुरू केल्या.
खोलवर अभ्यास केला तर हे समजलं की आदिवासी लोकांच्या जमिनी हे कायद्याने बाहेरील व्यक्ती खरेदी करू शकत नाही, मात्र त्या जमिनीवर आपल्या नातेवाईकांना स्थायिक केलं जाऊ शकतं किंवा जमीन गैर आदिवासी व्यक्तीला विकता येत नसली तरी आदिवासी महिलेच्या मृत्यूनंतर ती मालमत्ता तिच्या पतीकडे किंवा तिच्या मुलाकडे जाते आणि याचाच फायदा घेऊन उत्तर प्रदेशातील अनेक आदिवासी महिलांची काही विशिष्ट धर्माच्याच व्यक्तींना फसवणूक केली आहे आणि ही केलेली फसवणूक म्हणजे लँड जिहाद. थोडक्यात लव्ह जिहाद आणि लँड जिहादच्या या घटना वरवर अगदी साध्या वाटत असल्या तरी त्याचा खोलवर प्री प्लॅन असण्याची शक्यता काही अहवालांमधून वर्तवली गेली. त्यामुळे राज्यात शांततेचं आणि बंधुभावाचं वातावरण नांदण्यासाठी राज्य सरकारनं केलेला धर्मांतरण विरोधी कायदा ही सगळी प्रकरणं बघितल्यानंतर गरजेचाच वाटतं. लक्षात घ्या, आंतरधर्मीय विवाहाला विरोध नक्कीच नाही, पण बळजबरीनं धर्मांतरण करायला विरोध आहे. यापुढे कदाचित आंतरधर्मीय विवाहाची स्टोरी अगदीच हॅपी आणि सॅड एंडिंग वाली नक्कीच नसेल, कारण त्या स्टोरीचं संरक्षक धर्मांतर विरोधी कायदा असणार आहे आणि कदाचित त्याची कथानकं बदलत जातील.